नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, श्वसन ही प्रत्येक सजीवामधील एक मूलभूत अत्यावश्यक जीवन प्रक्रिया आहे। श्वसनाद्वारे बाह्य वातावरणातील ऑक्सिजन शरीरामध्ये घेतला जातो आणि शरीरामध्ये तयार होणारा हानिकारक कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो। त्यामुळे श्वसन करतेवेळी शरीराचा प्रत्यक्षात बाह्य वातावरणाशी संपर्क येतो। त्यामुळे बाह्य वातावरणामधील धूळ असू दे किंवा परागकण असू दे, त्याचप्रमाणे हानिकारक धूळ असू दे, जीवाणू असू दे, विषाणू असू दे, फंगस असू दे, याचा शरीरामध्ये प्रत्यक्षात संपर्क येतो आणि हे जीवाणू किंवा विषाणू शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे श्वसनवाहन संस्थान किंवा श्वसन संस्था ही रोगांसाठी प्रत्यक्ष वल्नरेबल असते। म्हणजेच अत्यंत त्याच्यामध्ये रोग होण्याची जास्त शक्यता असते। प्रेक्षक हो, अगदी सर्दी खोकल्यापासून दमा असू दे किंवा टीबी असू दे यांसारखे आजार हे श्वसन संस्थेमध्ये होतात आणि हे गंभीर आजार जर वेळेत क्युअर नाही केले तर ते गंभीर रूप धारण करून मृत्यूही होण्याची शक्यता असते। आणि या आजारांपैकीच एक अत्यंत गंभीर आजार म्हणजेच न्यूमोनिया। प्रेक्षक हो, न्यूमोनियामध्ये साधारणपणे बघितलं तर ताप, सर्दी, खोकला यांसारखी सामान्य लक्षणे दिसतात। त्यामुळे न्यूमोनिया हा आजार लवकर कळून येत नाही, परंतु हा आजार ज्यावेळेला गंभीर रूप धारण करतो त्यावेळेला हा जीवही घेऊ शकतो किंवा हा हानिकारक होऊ शकतो। त्यामुळे 12 नोव्हेंबर हा दिवस जागतिक न्यूमोनिया दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। न्यूमोनिया या आजाराबद्दल समाजामध्ये जनजागृती करणे, त्याप्रमाणे न्यूमोनियाची लक्षणे कशी असतात, ती इतर आजारांपासून कशी वेगळी आहेत, त्याचा संसर्ग कसा होतो, या सगळ्यांची माहिती आपण आजच्या आपल्या भागामध्ये करून घेणार आहोत। प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे जागतिक न्यूमोनिया दिवस 12 नोव्हेंबर। विषय पुन्हा एकदा सांगते, जागतिक न्यूमोनिया दिवस। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर केतकी बर्वे उत्पात मॅम। नमस्कार मॅम। सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, मॅमच्या या अगोदरही आपल्या सह्याद्री वाहिनीवर बरेचसे प्रोग्राम झालेले आहेत, तरी पण मी मॅमचा एक थोडक्यात परिचय करून देते। डॉक्टर केतकी बर्वे उत्पात मॅम, आपण नायर रुग्णालय मुंबई येथे अतिरिक्त प्राध्यापक म्हणजेच ॲडिशनल प्रोफेसर म्हणून कार्यरत आहात। मॅम एक प्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ आहेत। मॅमनी MBBS नंतर MD ही पदवी पल्मोनॉलॉजी मेडिसिन या विषयामध्ये केलेली आहे। DNB ही सुपर स्पेशालिटी मॅमनी रेस्पिरेटरी मेडिसिन या विषयामध्ये केलेली आहे। मॅम रेस्पिरेटरी मेडिसिनच्या युरोपियन डिप्लोमॅट आहेत। मॅमनी दमा, क्षयविकार, कॅन्सर व निद्रा विकार यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे। मॅमचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर 120 शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत। त्यांच्या संशोधनाला इंडियन चेस्ट सोसायटीद्वारे सर्वोत्कृष्ट संशोधनाचे आणि प्रकाशनाचे पारितोषिक मिळालेले आहे। मॅमना नॅपकॉन या राष्ट्रीय संमेलनामध्ये यंग सायंटिस्ट या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे। प्रेक्षक आजचा विषय कळालेला आहे, त्याचप्रमाणे आपल्या पाहुण्यांची ओळखही करून झालेली आहे। तेव्हा सुरू करूया आजच्या भागाला। आणि आजचा आपला विषय आहे जागतिक न्यूमोनिया दिवस आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर केतकी बर्वे उत्पात मॅम। चला तर मग प्रेक्षक सुरू करूया आजच्या भागाला। मॅम तुमचं या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। धन्यवाद। मॅम, ज्यावेळेला श्वसन संस्थेचा विचार केला जातो त्यावेळेला मी आता सांगितल्याप्रमाणे श्वसन संस्था ही अत्यंत वल्नरेबल म्हणजे संवेदनशील असते। बाह्य वातावरणाशी संपर्क येत असल्यामुळे त्याचा डायरेक्ट शरीरामध्ये जंतूंचा शिरकाव होतो आणि रोग होण्याची शक्यता जास्त असते। पण बऱ्याच वेळेला जी आपली नर्वस रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, त्याचे जे अवयव आहेत त्याच्याबद्दल लोकांना माहीत नसते। आणि न्यूमोनिया हा आजार जो आहे तो फुफ्फुसांचा आहे। तर मग फुफ्फुसांची संरचना किंवा ॲनाटॉमी कशी असते? तर आपली जी श्वसन रचना आहे ती आपल्या नाकापासून सुरू होते आणि आपल्या फुफ्फुसापर्यंत जाते। तर आपला नाक, आपला घसा याला आपण अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट असं म्हणतो। नाका आणि घसेच्या नंतर आपली श्वासनलिका एका पाईपचं स्वरूप घेते। या पाईपला आपण ट्रकिया म्हणतो। तर स्वरतारेपासून काही अंतरावर ही ट्रकिया 2 भागांमध्ये विभागली जाते। त्याला आपण राईट अँड लेफ्ट ब्रॉन्कस असं म्हणतो। आणि राईट अँड लेफ्ट ब्रॉन्कस हे दोन्ही प्रत्येकी एकेका फुफ्फुसाला वायुपुरवठा करतात। तर बेसिकली आपली फुफ्फुसं म्हणजेच आपली लंग्स ही एक स्पंजच्या प्रकारची अवयव असतात आणि त्या अवयवांमध्ये पुढे ही जी श्वासनलिका असते त्याच्या अनेक शाखा बनतात आणि या सगळ्या सब डिव्हिजन्सच्या एंडला एक फुग्याच्या आकाराशी छोटे छोटे स्ट्रक्चर्स असतात ज्यांना आपण अल्व्हिओलाय म्हणतो। तर आपल्या फुफ्फुसामध्ये मिलियनपेक्षाही कितीकपट जास्त अल्व्हिओलाय असतात।
हे अतिशय सूक्ष्म असतात, ते मानवी डोळ्यांना दिसूही शकत नाहीत. पण हे अल्व्हिओलाई म्हणजे फुग्याच्या आकाराची ही स्ट्रक्चर्स आपल्या श्वसन प्रक्रियेतील सगळ्यात महत्त्वाची युनिट्स आहेत. कारण या युनिट्समधनंच आपल्याला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण आपल्या शरीरात होत असते. तर आपलं जे रक्त आपल्या फुफ्फुसामध्ये रक्तवाहिन्यांद्वारे येतं, ते रक्त या अल्व्हिओलायच्या संपर्कात आल्यावर त्या रक्तामध्ये फुफ्फुसामधनं ऑक्सिजन घेतलं जातं आणि ते रक्तातलं कार्बन डायऑक्साईड हे फुफ्फुसाच्या वाटे शरीराच्या बाहेर फेकलं जातं. अशा प्रकारे आपलं रक्त हे ऑक्सिजनेट किंवा प्युरिफाय होतं आणि मग हे रक्त आपल्या शरीरात सगळीकडे पसरून आपल्या शरीरातल्या सगळ्या अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा मिळतो. बरोबर. मग ज्यावेळेला न्यूमोनियाचा विचार केला जातो त्यावेळेला न्यूमोनिया हा आजार काय आहे आणि तो शरीरामध्ये कसा पसरतो किंवा कसा होतो? तर न्यूमोनिया हा बेसिकली फुफ्फुसाचा एक संसर्गजन्य आजार आहे, म्हणजे एक इन्फेक्शन आहे. तर हे आपल्या नाका किंवा घशावाटे हे इन्फेक्शन आपल्या शरीरात शिरकाव करतं. आता हे इन्फेक्शन कुठल्याही जंतूंमुळे होऊ शकतं. हे जीवाणूंमुळे होऊ शकतं, म्हणजेच बॅक्टेरिया, विषाणूंमुळे होऊ शकतं, म्हणजेच व्हायरस, किंवा बुरशीमुळे सुद्धा होऊ शकतं. तर बेसिकली जेव्हा हे इन्फेक्शन आपल्या नाका आणि घशावाटे आपल्या शरीरामध्ये शिरकाव करतं, तेव्हा आपल्या फुफ्फुसामध्ये अनेक डिफेन्स म्हणजे संरक्षक मेकॅनिझम्स असतात, जे या इन्फेक्शनशी दोन हात करतात आणि या इन्फेक्शनचा नायनाट आपल्या शरीरात होतो. आता या डिफेन्स मेकॅनिझम्समधले सगळ्यात महत्त्वाचं मेकॅनिझम म्हणजे कफ रिफ्लेक्स. म्हणजे जो खोकला आपल्याला बऱ्याच वेळेला त्रासदायक वाटतो, तो खोकला एका प्रकारे आपल्या शरीराचं एक संरक्षक मेकॅनिझम आहे आणि या खोकल्यावाटे सुद्धा हे जंतू आपलं शरीर फुफ्फुसाच्या बाहेर फेकण्याची क्रिया करत असतं. किंवा आपल्या श्वासनलिकेला आतून ब्रशसारखी लायनिंग असते आणि ही लायनिंग आपल्या श्वासनलिकेला साफ स्वच्छ करायचं काम करत असते. तसंच आपल्या फुफ्फुसामध्ये अनेक संरक्षक पेशी म्हणजेच डिफेन्स सेल्स असतात, जे या जंतूंशी दोन हात करतात, जंतूंशी फाईट करून या जंतूंचा निचरा करतात. परंतु काही कंडिशन्समध्ये आपल्या जंतूंची संख्या खूपच जास्त असेल किंवा रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल आणि या डिफेन्स मेकॅनिझम जर कमकुवत झाल्या, तर हे जे इन्फेक्शन आहे ते आपल्या फुफ्फुसामध्ये घर करतं आणि त्याचा एक फोकस तयार होतो आणि मग हा फोकस हा आपल्या अल्व्हिओलायमध्ये हळूहळू हा फोकस घर करतो आणि मग त्याला आपण निमोनिया निर्माण होणं म्हणतो. आणि त्याच्यात मग या आपल्या अल्व्हिओलायचं कव्हर कडक होतं. हे कव्हर कडक झाल्यामुळे या अल्व्हिओलायची जी बेसिक प्रोसेस आहे, म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण, ते करण्यामध्ये बाधा निर्माण होते आणि त्याच्यामुळे मग निमोनियाची पुढची लक्षणं आपल्या शरीरात आपल्याला दिसायला लागतात. बरोबर. मॅम, साधारणपणे निमोनिया होण्याची कारणे काय आहेत आणि निमोनियासाठी कोणते जंतू हे कारणीभूत असतात? निमोनिया तसं तर कुठल्याही जंतूंमुळे होऊ शकतो. तर त्याच्यात बेसिकली जे महत्त्वाचे जंतू आहेत त्याच्यात पहिले म्हणजे बॅक्टेरिया, म्हणजे जीवाणूंमुळे होणारा निमोनिया. हा तसं तर सगळ्यात कॉमन म्हणजे सहज आढळला जाणारा निमोनिया आहे. कधीकधी निमोनिया हा व्हायरसमुळे म्हणजे विषाणूंमुळे सुद्धा होऊ शकतो. आता व्हायरसमुळे होणारा निमोनियाचा सगळ्यात गंभीर निमोनियाचा आपण अनुभव तर अलीकडच्या काळात घेतलेलाच आहे. म्हणजे कोविड निमोनिया हा सुद्धा बेसिकली एक निमोनियाच होता, जो आपला कोरोना व्हायरसमुळे होत होता. हा आपण बघितलेला विषाणूमुळे होणारा अलीकडच्या काळातील सगळ्यात गंभीर हा निमोनिया होता. कधीकधी निमोनिया हा बुरशीमुळे सुद्धा होऊ शकतो, ज्याला आपण फंगल निमोनिया म्हणतो. किंवा कधीकधी आपल्याला आपल्या श्वासनलिकेमध्ये आपल्या अन्न नलिकेतले काही कण किंवा द्रव्य जाऊन ते आपल्या श्वासनलिकेला हानी पोचू शकतात, ज्याला आपण ॲस्पिरेशन निमोनिया असं म्हणतो. अच्छा, मग ज्यावेळेला निमोनिया होतो त्याच्यामध्ये असे स्पेसिफिक काही ग्रुप असतात का किंवा ठराविक काही लोकांना स्पेसिफिकली निमोनिया होऊ शकतो का? तर निमोनिया जेव्हा आपल्याला होतो तेव्हा हा जंतू संसर्ग आपल्याला नक्की कुठून झाला आहे याच्यावर आपण या निमोनियाचं वर्गीकरण करू शकतो. सर्वसामान्य जनतेमध्ये जर हा निमोनिया झाला तर हा निमोनिया आपल्याला कम्युनिटीमधनं म्हणजे आपल्याला आजूबाजूच्या परिसरातनं अक्वायर होतो. त्याला आपण कम्युनिटी अक्वायर्ड निमोनिया असं म्हणतो. तर कम्युनिटी अक्वायर्ड निमोनियामध्ये बहुतांश प्रमाणात बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू हे जास्त कारणीभूत असतात. जर एखादा रुग्ण कुठल्या कारणास्तव हॉस्पिटलला व्हिजिट करत असेल किंवा एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये कुठल्या कारणासाठी ॲडमिट असेल, तर हॉस्पिटलच्या वातावरणामधून हॉस्पिटल रिलेटेड जंतूंमुळे जो निमोनियाची संसर्ग होतो त्या निमोनियाला हेल्थकेअर असोसिएटेड निमोनिया किंवा हॉस्पिटल अक्वायर्ड निमोनिया असं आपण म्हणतो. आणि कधी काही रुग्ण हे कृत्रिम व्हेंटिलेटरवरती असतात. तर व्हेंटिलेटरवरती असताना जर एखाद्या पेशंटला निमोनियाचा संसर्ग झाला तर त्याला आपण व्हेंटिलेटर अक्वायर्ड निमोनिया असं म्हणतो.
अच्छा, मग न्यूमोनियाचा ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला साधारणपणे श्वसन संस्थेचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये सर्दी होणं, ताप येणं, खोकला येणं हे लक्षणे असतातच. पण न्यूमोनियामध्ये अशी काही विशिष्ट लक्षणे असतात का किंवा न्यूमोनियाची लक्षणे काय आहेत? निमोनिया जेव्हा आपल्याला होतो तेव्हा लक्षणं अगदी सर्वसामान्य सर्दी खोकल्यासारखी असू शकतात. तर ही लक्षणं निमोनियाच्या लक्षणांपासून भिन्न करणं हे खूप अवघड असतं. पण निमोनियामध्ये जे सगळ्यात कॉमनली आढळलं जाणारं लक्षण आहे ते म्हणजे ताप. तर निमोनियाचा ताप हा बऱ्याच वेळेला पेशंटला हा जोराचा ताप येतो, थंडी वाजून ताप येतो. परंतु काही निमोनियांमध्ये जसं की विषाणूंमुळे होणाऱ्या निमोनियांमध्ये हा ताप थोडासा सौम्य प्रकारचा असू शकतो. निमोनियाचं दुसरं सगळ्यात जास्त कॉमनली आढळलं जाणारं लक्षण म्हणजे खोकला. तर हा खोकला हा बऱ्याच वेळेला प्रोडक्टिव्ह असतो, म्हणजे खोकल्यामध्ये पेशंटला कफ पडतो. तर निमोनियामध्ये खूप जास्त प्रमाणात पेशंटला पिवळा किंवा हिरवा कफ पडण्याची शक्यता असते. पण काही निमोनियांमध्ये पेशंटला एक पांढरा कफ पडू शकतो आणि काही रेअर कंडिशन्समध्ये हा खोकला सुकासुद्धा म्हणजे ड्राय कफसुद्धा राहू शकतो. जर निमोनियामध्ये जंतू संसर्ग जास्त असेल किंवा जंतू हा वेगळ्या तीव्र प्रकाराचे असतील तर आपल्याला खोकल्यामध्ये कधीकधी रक्तसुद्धा पडू शकतं. हा रक्तस्राव किंचित म्हणजे स्ट्रिकी असू शकतो किंवा काही रुग्णांमध्ये हा रक्तस्राव बऱ्यापैकी प्रमाणात म्हणजे मॅसिव्ह हिमॉप्टायसिस असं सुद्धा असू शकतं. तर निमोनियांमध्ये आपल्या फुफ्फुसाला तर सूज येतेच, तसंच फुफ्फुसावरती एक कव्हर असतं ज्याला आपण प्लुरा म्हणतो. तर या प्लुराला सुद्धा सूज येऊन इन्फ्लेमेशन होऊ शकतं आणि या फुफ्फुसावरच्या बाहेरील प्लुरामध्ये आपल्याला पाणी किंवा पस असं सुद्धा जमू शकतं. त्या कंडिशन्समध्ये पेशंटला छातीमध्ये एका विशिष्ट प्रकारे दुखतं. त्या दुखण्याला आपण प्लुरायटिक चेस्ट पेन असं म्हणतो. तर इतर आजारांमध्ये आपल्याला जे छातीत दुखतं जसं की हार्टच्या आजारांमध्ये असेल किंवा आपल्या स्नायूच्या आजारांमध्ये असेल, त्या आजारांमध्ये छातीत जे दुखतं त्याच्यापेक्षा या प्लुरायटिक चेस्ट पेन थोडंसं वेगळ्या प्रकाराचं असतं. तर या चेस्ट पेनमध्ये टिपिकली जेव्हा पेशंट दीर्घ श्वास घेतो, खोकतो किंवा शिंकतो तेव्हा हे चेस्ट पेन पेशंटचं वाढतं. तर अशा प्रकारे आपण हे प्लुरायटिक चेस्ट पेन इतर चेस्ट पेनपेक्षा थोडंसं डिस्टिंग्विश करू शकतो. त्याच प्रकारे जर आपण बघितलं की अल्व्हिओलायची ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज करण्याची प्रक्रिया असते ती निमोनियामध्ये मंदावते. त्याच्याचमुळे आपल्या शरीराला ऑक्सिजनचा एक तुटवडा जाणवतो आणि त्याच्यामुळे निमोनियामध्ये पेशंटला दम किंवा धाप सुद्धा लागू शकते. त्याला श्वास घेण्यामध्ये अडथळा निर्माण येऊ शकतो आणि त्याची श्वासाची जी गती आहे ती वाढू शकते. त्याच्यामुळे निमोनियाची ही प्रमुख लक्षणं म्हणजे ताप येणे, खोकला येणे, छातीत दुखणे आणि तसंच धाप लागणे. लहान मुलांमध्ये काही वेगळी लक्षणं आपल्याला दिसू शकतात कारण लहान मुलं त्यांची सिम्पटम्स सांगू शकत नाहीत. तर लहान मुलांमध्ये ओटीपोटाची हालचाल होणे, श्वासाची गती जास्त वाढणे किंवा बाळ दूध पिता पिता थकणे ही सुद्धा लक्षणं आपल्याला जाणवू शकतात. बरोबर मॅम, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय आर्या दीक्षित पुण्याहून. हॅलो हॅलो मॅम. हॅलो, मी पुण्याहून आर्या दीक्षित बोलतेय. डॉक्टर कीर्तकी बर्वेंना माझा एक प्रश्न आहे की अनेकदा वृद्धापकाळामध्ये मृत्यूचं निदान हे निमोनिया असं झालेलं असतं. तर यासंबंधी मॅडमनी थोडासा या गोष्टीवर प्रकाश टाकावा की कोणत्या गोष्टींनी ही गंभीर समस्या टाळता येईल, आपण कोणत्या प्रिकॉशन्स घेऊन ही गंभीर समस्या टाळू शकू आणि या निमोनियाची लक्षणं कोणती दिसतात वृद्ध लोकांमध्ये तीही सांगावीत. धन्यवाद आर्याताई, तुमचा प्रश्न कळालेला आहे मॅम. तर अतिशय सुंदर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, फारच महत्त्वाचा विषय आहे. तर न्यूमोनिया हा तसं तर कुठल्याही वयोगटांमध्ये होऊ शकतो, पण लहान बालकांमध्ये आणि वयस्कर लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कधीकधी थोडी कमी असल्याने निमोनिया होण्याची शक्यता खूप जास्त वाढते. म्हणजे आपल्या हवेत जे जंतू असतात ते जर आपल्या रोगप्रतिकारशक्ती चांगलं असणाऱ्या रुग्णांना जर झालं तर आपल्याला साधा सर्दी खोकला होऊन तिथे ते इन्फेक्शन थांबतं. परंतु वयस्कर लोकांमध्ये या सर्दी खोकल्याचं रूपांतर निमोनियामध्ये होऊ शकतं. तर दुसरं त्यांनी विचारलं की लक्षणं. तर रुग्णांमध्ये ही लक्षणं निमोनियाची आपण बघितलं तर आपल्या तरुण लोकांसारखी असतात, परंतु कधी कधी जर रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर त्या पेशंटला जोराचा ताप हा जाणवत नाही. डायबिटीसचे काही पेशंट्स असतील तर त्यांना कधी कधी ह्या चेस्ट पेनच्या संवेदना थोड्या कमी प्रमाणात होतात किंवा वृद्ध लोकांना ऑलरेडी जर दम्यासारखे आजार असतील तर त्याच्यामध्ये निमोनियामुळे लागणारा दम हा त्यांच्या आधीच्या एक्झिस्टिंग दम्याच्या आजारामुळे लागणारा दमा हा आहे की निमोनिया आहे ह्याच्यामध्ये डिस्टिंग्विश करणं थोडंसं अवघड असतं.
त्याच्यामुळे वयस्कर लोकांमध्ये जर सर्दी, खोकला यासोबत जर पेशंटला श्वास घ्यायला त्रास होत असेल, छातीत कुठेतरी दुखल्यासारखं वाटत असेल किंवा आपल्या नॉर्मल सर्दी खोकल्यामध्ये जसा कफ पडतो त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचा हिरवट किंवा काळसर कफ जर रुग्णांना पडत असेल तर त्याच्यात निमोनिया असण्याची एक शंका निर्माण होते. तर अशा रुग्णांनी त्वरितच मेडिकल सल्ला घ्यावा. तसंच वयस्कर लोकांमध्ये निमोनिया न होण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी आपण करू शकतो. तर लसीकरण वगैरे आहे तर त्याच्याबद्दल आपण निश्चितच डिटेलमध्ये चर्चा करू. परंतु सुरुवातीला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन यामध्ये जर आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण फुफ्फुसाची व्यवस्थित काळजी घेतली, रेग्युलर बेसिसवर जर आपण फुफ्फुसाचे दीर्घ श्वसनाचे व्यायाम असतील किंवा जो कफ बाहेर काढण्याचे सिक्रिशन, ब्रॉन्कियल क्लिअरन्सचे व्यायाम असतील, हे जर आपण डे टू डे लाईफमध्ये साधी योगासनं, अनुलोम विलोम हे व्यायाम जरी दररोज केले, आपला आहार अतिशय नियंत्रित ठेवला, बॅलन्स डाएट ठेवलं, आपण जे फ्लुइड घेतो, बऱ्याच वेळेला आहार तर आपण नीट घेतो पण पाणी आपण कमी प्यायलं जातं, त्याच्यामुळे आपले सिक्रिशन ठीक असतात, तर आपला ओरल फ्लुइड इंटेक आपण सफिशियंट ठेवला तर याच्यामुळे सुद्धा निमोनियाचा बऱ्याच प्रमाणात प्रतिबंध होऊ शकतो. तसंच व्यसनांपासून आपण लांब राहावं. धूम्रपान किंवा दारू हे आपण अतिशय पूर्ण वर्ज करणं महत्त्वाचं आहे. तसंच वृद्ध पेशंट्समध्ये इतरही बरेच आजार असतात, जसं की हायपरटेन्शन असतं, डायबिटीज असतो. या सगळ्याच्या या कोमॉर्बिडिटीजचा सुद्धा व्यवस्थित कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून मग आपल्याला निमोनिया होण्याची शक्यता कमी असते आणि जरी हा निमोनिया झाला तरी हा सौम्य प्रमाणात होतो. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय अजिंक्य गोडे बदलापूरवरून. हॅलो. हॅलो. हा अजिंक्य सर. हा, मला असं विचारायचं होतं की वायू प्रदूषण आणि कुपोषण यांचा न्यूमोनियाशी कसा संबंध आहे आणि लसीकरणाच्या मदतीने न्यूमोनियाचे प्रमाण कमी करता येते का, असं विचार. ओके, धन्यवाद अजिंक्य सर. धन्यवाद. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर वायू प्रदूषणाचा आपल्या फुफ्फुसाच्या आरोग्यावर हा अतिशय डायरेक्ट परिणाम होतो. तर वायू प्रदूषणामुळे जे हार्मफुल गॅसेस किंवा केमिकल्स निर्माण होतात त्याच्यामुळे आपल्या फुफ्फुसाला भरपूर प्रमाणात हानी पोचू शकते. त्याच्यामुळे निमोनिया तसा डायरेक्टली वायू प्रदूषणामुळे होत नाही, पण वायू प्रदूषणामुळे आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता कधीकधी कमी होऊ शकते. त्याच्या दम्यासारखे विकार आपल्या रुग्णांमध्ये जाणवू शकतात आणि याच्यामध्ये आपल्या फुफ्फुसाची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आपण मगाशी डिस्कस केल्या त्याप्रमाणे फुफ्फुसाची जी संरक्षक मेकॅनिझम्स असतात त्यांना नुकसान पोचतं आणि निमोनिया होण्याचं एक प्रीडिस्पोजिशन आपलं वाढतं. आणि हो, निमोनियामध्ये निश्चितच लसीकरणाचा खूपच चांगला परिणाम दिसून येतो निमोनिया प्रतिबंधामध्ये. तर लहान मुलांमध्ये जसं आपण बऱ्याच लहान मुलांना लसीकरण करतो वेगवेगळ्या आजारांपासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी, तसंच निमोनियापासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा काही लसी म्हणजे वॅक्सिन्स ही अवेलेबल आहेत. तर बेसिकली हे वॅक्सिन 2 प्रकारच्या निमोनियांपासून आपलं संरक्षण करतात. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूंमुळे होणाऱ्या निमोनियासाठी एक निमोकोकल वॅक्सिन नावाचं एक वॅक्सिन असतं. तर जे वॅक्सिन आपल्याला सगळ्यात कॉमन जे बॅक्टेरियल निमोनिया आहे त्याच्यापासून प्रतिबंध करण्यामध्ये मदत करतं. तर हे वॅक्सिन 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी तर अवश्य घ्यावे. तसंच 65 वर्षाखालील काही विशिष्ट जे कॅटेगरी ऑफ पेशंट्स असतात ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, फॉर एक्झाम्पल कॅन्सरचे पेशंट्स असतील किंवा डायबिटीसचे पेशंट ज्यांचा अनकंट्रोल डायबिटीज असेल, ज्यांना फुफ्फुसाचे अगोदरपासूनच जे दमोविकार आहेत, फुफ्फुसाचे दीर्घकालीन आजार आहेत किंवा HIV ग्रस्त काही पेशंट्स असतील, तर या पेशंट्समध्ये त्यांची रोगप्रतिकारशक्ती काही ना काही कारणामुळे कमी असते. तर अशा पेशंट्सनी जर हे निमोकोकल वॅक्सिन घेतलं तर निश्चितच त्यांना निमोनियापासून प्रतिबंध होऊ शकेल. तसंच आपल्याला जे फ्लू होतो, जे आपण सर्दी खोकला कॉमनली आपण म्हणतो फ्लू झालेला आहे, तर या फ्लू एका विशिष्ट प्रकारच्या विषाणूंमुळे फ्लू व्हायरसमुळे होतं. तर या प्रकारच्या व्हायरसेसपासून सुद्धा प्रतिबंध करण्यासाठी काही लसी असतात ज्याला आपण इन्फ्लुएन्झा वॅक्सिन म्हणतो. ते इन्फ्लुएन्झा व्हायरसचं स्वरूप दरवर्षी हे त्याच्या व्हायरसच्या ह्याच्याप्रमाणे संक्रमणाप्रमाणे बदलत असते. तर हे फ्लू वॅक्सिन सुद्धा मगाशी सांगितलेल्या रुग्णांनी जर दरवर्षी घेतलं तर त्यांना न्यूमोनियापासून निश्चितच हा बचाव होऊ शकतो. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा सुरू ठेवणार आहे. आपल्याला एक फोन येतोय शिवानंद वसेदार निपाणीवरून. हॅलो. नमस्कार सर, बोला. माझा प्रश्न असा आहे, काही व्यक्ती वारंवार पाण्यामध्ये काम करत असतात, जमिनीची पर्यंत म्हणा किंवा दुसऱ्या असं नदीमध्ये कडेला वगैरे असं काम करणार असेल, पाण्यामध्ये काम करतात, तशा वेळेमध्ये त्या लोकांना निमोनिया होऊ शकते का? किंवा पावसाळ्यामध्ये वारंवार पावसात भरपूर वेळा भिजल्यामुळे तशा व्यक्तींना सुद्धा म्हणजे भरपूर म्हणजे निमोनिया होऊ शकते काय? याबद्दल तुम्ही काय सांगाल, असं माझा प्रश्न आहे. धन्यवाद शिवानंद सर, तुमचा प्रश्न कळलेला आहे. मॅम धन्यवाद.
तर पाण्यामध्ये जे वारंवार काम करतात त्या पेशंट्सला निमोनिया होण्याची शक्यता ही काही प्रमाणात थोडीशी जास्त असते, कारण की ते काही वेगळ्या प्रकारच्या जंतूंच्या सुद्धा कॉमनली संपर्कात येऊ शकतात. तसंच पावसाळ्यामध्ये जे आपण म्हणतो ते ह्या जंतूंची एस्पेशली व्हायरसेसची फ्लू व्हायरसेसची संख्या ही वातावरणात थोडीशी जास्त असते. तर त्याच्यामुळे पावसाळ्यात सुद्धा बऱ्याच पेशंट्सला सर्दी, खोकला, निमोनिया ही अशी लक्षणं आपल्याला निर्माण होतात. तर नक्कीच पाण्यामध्ये काम करणं किंवा पावसाळ्यामध्ये निमोनिया होण्याची शक्यता ही जास्त असते. बरोबर मॅम. मॅम, फोन घेण्यापूर्वी आपण निमोनियाच्या लक्षणांबद्दल बोलत होतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही लहान मुलांमधील जो निमोनिया आहे त्याची लक्षणं सांगत होताल, तर त्याच्याबद्दल अजून काय सांगता येईल? हो, तर लहान मुलांमध्ये निमोनियाची जी लक्षणं असतात ही ॲडल्ट पेशंटपेक्षा थोड्याशा वेगळ्या स्वरूपाची असतात. कारण लहान मुलं निश्चितच त्यांची लक्षणं सांगू शकत नाहीत. त्याच्यामुळे ते लहान मूल जर सतत रडत असेल, ते फिडिंगमध्ये त्याला प्रॉब्लेम येत असेल किंवा त्याला एक जोराचा ताप येत असेल किंवा लहान मुलाची जी श्वास घेण्याची गती आहे ती जर वाढली असेल, नॉर्मलपेक्षा त्याचा रेट जर जास्त असेल किंवा श्वास घेताना आपल्या बरगड्यांचा आतला जो भाग आहे तो लहान मुलांचा जर आतमध्ये इंड्रॉ होत असेल किंवा त्याची ओटीपोटाची हालचाल जास्त प्रकाराने जाणवत असेल, तसंच काही लहान मुलांमध्ये श्वास घेताना घरघर घरघर असा आवाज येतो, त्या छातीमध्ये जर घरघर पेशंटची वाढत असेल किंवा ते लहान मूल जर सतत उलटी करत असेल, तर ही सुद्धा लहान मुलांमध्ये निमोनियाची लक्षणं असू शकतात. बरोबर. मॅम, ज्यावेळेला निमोनियाची लक्षणं घेऊन पेशंट येतात त्यावेळेला त्यांच्या निदानासाठी कोणकोणत्या चाचण्या केल्या जातात? तर निमोनियाचं निदान हे बहुतांश प्रकारे हे क्लिनिकल एक सस्पिशनवरती अवलंबून असतं. आपण चाचण्यांमध्ये म्हणू तर बेसिकली पेशंटच्या ब्लड टेस्ट करायची गरज असते. ज्या ब्लड टेस्टमध्ये आपल्याला पेशंटच्या काही पेशी ज्या आहेत, पांढऱ्या पेशींच्या संख्येमध्ये वाढ झालेली दिसून येते. कधी कधी पेशंटचं हिमोग्लोबिन कमी होतं. काही निमोनियाजमध्ये प्लेटलेटसुद्धा कमी होण्याची शक्यता असते. पेशंटचा कफचा आपण जर तपास केला तर या कफच्या तपासामध्ये आपल्याला पेशंटला कुठल्या विशिष्ट प्रकाराच्या जीवाणूची बाधा झालेली आहे किंवा व्हायरल निमोनिया झालेला आहे हे आपल्याला त्या कफच्या तपासामध्ये किंवा स्वॅबच्या तपासामध्ये आपल्याला समजू शकतं. तसंच पेशंटचं ऑक्सिजनची पातळी काय आहे हे बघण्यासाठी आर्टेरियल ब्लड गॅस नावाची सुद्धा आपण एक रक्ताची चाचणी करू शकतो. तसंच निमोनियाच्या तपासणीमध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आपण जो म्हणतो रेडिओलॉजिकल टेस्ट, ती म्हणजे रुग्णाच्या छातीचा एक एक्सरे काढणं. तर रुग्णाच्या छातीच्या एक्सरेमध्ये बऱ्याच वेळेला निमोनियामुळे एक पॅच, एका ठिकाणी आपण जे असं पॅच म्हणतो किंवा कन्सॉलिडेशन असतं ते आपल्याला दिसू शकतं. आता हे निमोनियाची लागण ही एका फुफ्फुसामध्ये होऊ शकते किंवा दोन्ही फुफ्फुसांमध्ये होऊ शकते. व्हायरल निमोनियाज जे आहेत ते बहुतांश प्रमाणे दोन्ही फुफ्फुसांना अफेक्ट करतात, ज्याच्यामध्ये आपल्याला फुफ्फुसामध्ये सौम्य प्रकारचे असे दाणे दाणे दिसून येतात, ज्याला आपण बिलियरी टाईप ऑफ ओपेसिटीज म्हणू शकतो. कधी कधी निमोनियाजमध्ये फुफ्फुसामध्ये पॅचच्या सोबतच एक कॅव्हिटीसुद्धा आपल्याला दिसून येते. तर नेक्रोटायझिंग निमोनियाजमध्ये हे कॅव्हिटी दिसण्याचं प्रमाण जास्त असतं. निमोनियामध्ये जर पेशंटला कॉम्प्लिकेशन झालं, म्हणजे फुफ्फुसावरील जे आपलं वरचं कवर असतं ज्याला आपण प्लुरा म्हणतो, त्या प्लुराला जर सूज आली तर फुफ्फुसाच्या या कवरच्या 2 मेम्ब्रेन्समध्ये पाणी जमतं. याला आपण प्लुरल इफ्युजन म्हणजेच निमोनियामुळे होणारे इफ्युजन, सिन निमोनिक इफ्युजन असं म्हणतो. कधी कधी या फुफ्फुसावरच्या कवरमध्ये इफ्युजनच्या जागी पस सुद्धा जमू शकतो, ज्याला आपण एम्पायमा म्हणतो. तर हे सुद्धा आपल्याला पेशंटच्या एक्सरेमध्ये दिसून येतं. बरोबर. ज्यावेळेला निमोनियाची चिकित्सा केली जात नाही त्यावेळेला साधारण वाटणारा निमोनिया सुद्धा गंभीर रूप धारण करतो. मग गंभीर असणारा जो निमोनिया आहे तो कसा असतो आणि त्याची लक्षणे कशी असतात? बऱ्याच वेळेला निमोनियाच्या निदानामध्ये आपल्याला कधी कधी उशीर होतो, कारण की ही लक्षणं कधी कधी दुर्लक्षित केली जातात किंवा हा जंतू आपल्याला पिकअप होत नाही. अशा वेळेस मग निमोनिया पुढे जाऊन कॉम्प्लिकेट होतो. या कॉम्प्लिकेटेड निमोनियाजमध्ये निमोनिया हा फुफ्फुसाच्या व्यतिरिक्त शरीराच्या इतर अवयवांमध्ये सुद्धा पसरू शकतो. अशा वेळेला जर पेशंटच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम, न्यूरोलॉजिकल सिस्टीमवर परिणाम झाला तर पेशंटची शुद्ध हरपणे, पेशंट ग्लानीत असणे किंवा पेशंटला अकडी म्हणजे कन्व्हल्जन येणे, पेशंट असंबद्ध बोलणे ही लक्षणं आपल्याला दिसू शकतात. काही निमोनियाजमध्ये पेशंटला उलट्या होणे, मळमळ होणे, जुलाब होणे हे सुद्धा दिसू शकतं. आणि सिव्हिअर निमोनियामध्ये हे इन्फेक्शन जर शरीरात इतर सगळ्या अवयवांना आपल्या ब्लडस्ट्रीमद्वारे जर पसरलं तर त्याला आपण रक्तसंक्रमण म्हणजे सेप्सिस असं म्हणतो. त्या सेप्सिसमध्ये मग पुढे जाऊन पेशंटचे एक एक अवयव हळूहळू फेल व्हायला लागतात, ज्याला आपण मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन म्हणतो. तर ह्याची बाधा आपल्या किडनीला होऊ शकते, किडनीची कार्यक्षमता कमी होऊ शकते, त्याच्यामुळे पेशंटला एक किडनी फेलियर होऊ शकते, हृदयावरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो आणि हळूहळू पेशंट मल्टी ऑर्गन फेलियर किंवा ॲडल्ट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोममध्ये हा पेशंट जातो.
प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत जागतिक न्यूमोनिया दिवस या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर केतकी बर्वे उत्पात मॅम. मॅम, ब्रेक न जाण्यापूर्वी आपण निमोनियाची लक्षणे बघितलीत. त्याचप्रमाणे सामान्यपणे केल्या जाणाऱ्या चाचण्या जसं की रक्त चाचण्या आहेत, एक्सरे आहे, याबद्दल तुम्ही माहिती दिलीत. पण स्पेसिफिकली निमोनियासाठी कोणत्या निदान चाचण्या आहेत का? निमोनियाचं निदान हे बहुतांश प्रकारे क्लिनिकल जजमेंट तसंच एक्सरेवर केलं जातं. पण काही पेशंट्समध्ये हे निमोनियाचं निदान होऊ शकत नाही, कारण पेशंटची लक्षणं थोडीशी कधी वेग असतात किंवा कधीकधी पेशंट्स हे कफ बाहेर काढू शकत नाहीत. तर अशा वेळेस पेशंटच्या निदानासाठी निमोनियाच्या निदानासाठी आपल्याला काही वेगळ्या प्रकारच्या आधुनिक टेस्टची आवश्यकता पडू शकते. तर त्याला आपण काही दुर्बिणीची टेस्ट म्हणजे ब्रॉन्कोस्कोपी असं म्हणतो. तर ब्रॉन्कोस्कोपी ही सगळ्याच निमोनियांमध्ये रुटीनली तर गरजेची नसते, पण काही वेळेला निमोनिया हा प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक औषधांना सुद्धा प्रतिसाद देत नाही किंवा निमोनियाच्या सगळ्या चाचण्या करून सुद्धा एक्झॅक्ट जो जंतू आहे हा पिकअप होत नाही. अशा वेळी ब्रॉन्कोस्कोपीची आवश्यकता पडते. तर ब्रॉन्कोस्कोपी या टेस्टमध्ये आपण पेशंटच्या नाकातनं किंवा घशावाटे एक पातळशी नळी, ज्याला एका टोकाला कॅमेरा असतो, ज्याला आपण ब्रॉन्कोस्कोप म्हणतो, ती त्याच्या फुफ्फुसामध्ये आपण पास करतो. त्याच्या श्वासनलिकेमध्ये आपण ती ब्रॉन्कोस्कोप टाकतो आणि त्या ब्रॉन्कोस्कोप वाटे आपल्या फुफ्फुसाच्या आणि श्वासनलिकेमध्ये एक्झॅक्टली कुठे प्रॉब्लेम आहे, कफ कुठे अडकलेला आहे, हे सगळं आपल्याला त्याच्यातनं अंडरव्हिजन दिसू शकतं. आणि त्याच्यातनं आपण मग एक्झॅक्ट लोकेशनमधनं कफचं सॅम्पल, ज्याला आपण ब्रॉन्को अल्व्हिओलर लवाज असं म्हणतो, हे सॅम्पल आपण काढून त्याची तपासणी करू शकतो. तसंच बऱ्याच वेळेला न्यूमोनियामध्ये कफ घट्ट झाल्यामुळे पेशंटच्या काही श्वासनलिका ब्लॉक होतात, ज्याच्याने वायुपुरवठा एकदम खंडित होतो आणि त्याच्या पुढचा फुफ्फुसाचा भाग हा कोलॅप्स होतो. तर त्याला आपण म्युकस प्लग ऑब्स्ट्रक्शन असं म्हणतो. तर या निमोनियाजमध्ये सुद्धा आणि म्युकस प्लगिंगमध्ये ब्रॉन्कोस्कोपीचा खूप महत्त्वाचा वाटा असतो, जेणेकरून आपण म्युकस प्लग्स हे ड्रेन आउट करू शकतो आणि मग श्वासनलिका क्लिअर होऊन पेशंटचं श्वास घेण्याची जी प्रक्रिया आहे ही इझी होऊ शकते. तसंच पेशंटला जर निमोनियामुळे छातीमध्ये पाणी झालेलं असेल किंवा पस झालेला असेल तर त्याला आपण एम्पायमा असं म्हणतो. तर कधीकधी हे एम्पायमा ड्रेन करण्यासाठी सुद्धा एका वेगळ्या प्रकारच्या दुर्बिणीची आवश्यकता पडू शकते. तर याला आपण थोरॅकोस्कोपी असं म्हणतो. तर थोरॅकोस्कोपीमध्ये पेशंटच्या छातीमध्ये अंडर ॲनेस्थीसिया एक छोटंसं होल आपण करतो आणि त्या होलमधनं सुद्धा आपण एक दुर्बीण, ज्याला आपण थोरॅकोस्कोप मेडिकल थोरॅकोस्कोप म्हणतो, तो पास करू शकतो. या थोरॅकोस्कोप वाटे आपण फुफ्फुसाच्या वरील जे कवर आहे प्लुरा, त्याला कुठे सूज आली आहे का किंवा त्याला कुठे दाण्यासारखे निशाण आले आहेत का हे आपण बघू शकतो. तसंच फुफ्फुसाच्या वरच्या कवरमध्ये जिथे पस जमला आहे हा पस सुद्धा आपण ड्रेन आउट करू शकतो. तर या आधुनिक चाचण्या सगळ्याच निमोनियाजमध्ये आवश्यक असतात असं नाही, पण कॉम्प्लिकेटेड निमोनियाजमध्ये किंवा निमोनियामधला पेशंट जेव्हा निमोनियाच्या उपचाराला प्रतिसाद देत नाही तेव्हा या निमोनियाच्या आधुनिक चाचण्या फारच महत्त्वाच्या सिद्ध होतात. आणि या चाचण्या सगळ्या आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल आहेत आणि मुंबईच्या मेजर गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल आहेत आणि त्या पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. तर याचा निश्चितच निमोनियाच्या गरजू पेशंट्सना नक्कीच फायदा होऊ शकतो. बरोबर, खूप छान. प्रेक्षक हो, ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय मंगल आपटे पुण्यावरून. हॅलो, बोला मंगलताई. नमस्कार. मला असं विचारायचं की लहान मुलांना जर कफ होतो ना तर त्या पूर्वीच्या काळी असं छाती शेकत होते विटेवर किंवा वाजून असं, तर ते शेकणं कितपत योग्य आहे आणि त्यांना म्हणजे शतावरी किंवा काय द्यावं त्याच्या ह्याच्यात, म्हणजे कुठला बदा तो पॅटर्न किंवा वेलदोडा, तर त्यांनी दिल्याने खूप फरक पडतो का? ओके, धन्यवाद मंगलताई, तुमचा प्रश्न कळलेला आहे. अतिशय छान प्रश्न आहे हा आणि लहान मुलांच्या आरोग्याशी रिलेटेड आहे. तर आपल्या आयुर्वेदामध्ये, आता मी आयुर्वेद स्पेशलिस्ट तर नाही आहे, पण नक्कीच कुठल्याही पॅथीमध्ये जे प्रतिबंधक उपचार आपण म्हणतो ते नक्कीच अतिशय महत्त्वाचे असतात. तर लहान मुलांमध्ये बेसिकली आपण पेशंटची आपल्या लहान मुलाची रोगप्रतिकार शक्ती जर चांगली ठेवली, त्याचा आहार एक सकस ठेवला, ओरल फ्लुइड इंटेक जर सफिशियंट ठेवलं तर निश्चितच त्याचा निमोनिया प्रतिबंधामध्ये फायदा होऊ शकतो. पेशंटचं जे वॅक्सिनेशनचं शेड्यूल आहे लहान मुलांमध्ये ते कधीच आपण मिस करू नये आणि त्याचे जे शेड्यूल्ड वॅक्सिन्स आहेत ते त्याला योग्य वेळेवर देणं.
घरगुती जे आपले उपचार आपले वर्षानुवर्ष चालत आलेले आहेत, जसं मधाचं चाटण आहे किंवा हळद, आपण जे म्हणतो हळदीचं दूध आपण देतो, किंवा आपण आलं आणि मध ह्याचं सुद्धा कधी चाटण करतो, याला सुद्धा नक्कीच एक सायंटिफिक बेसिस आहे. कारण हे सुद्धा आपण घरगुती जे अँटीसेप्टिक किंवा अँटी इन्फेक्टिव्ह क्वालिटीज ह्या द्रव्यांमध्ये असतात, तर त्याचा सुद्धा प्रतिबंधासाठी उपयोग होऊ शकतो. आणि हे जे छातीला शेकणं आपण म्हणतो, ती सुद्धा एका प्रकारे एक सिक्रिशन लूज आउट करायची किंवा सिक्रिशन क्लिअर करायचीच आपण टेक्निक म्हणू शकतो. जर आपल्या छातीमध्ये कफ अडकलेला असेल तर तो इझिली बाहेर काढण्यासाठी बऱ्याच वेळेला आपण छातीला जो शेक देतो किंवा आपण एक नेब्युलायझेशन किंवा साधं स्टीम इन्हेलेशन आपण घेतो, त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होतो. या स्टीम इन्हेलेशनमुळे किंवा शेकण्यामुळे डेफिनेटली आपलं जे सायनस असतं, ते सायनसचं जे इन्फ्लेमेशन आहे थोडं कमी होतं. सायनसमधनं जो कफ छातीच्या आत जातो, तो कफ डेफिनेटली ड्रेन आउट व्हायला मदत होते आणि हा निश्चितच निमोनिया प्रतिबंधासाठी उपयोगी ठरू शकतो. नक्कीच. मॅम, निमोनियाच्या ज्या वेळेला चिकित्सेचा विचार केला जातो त्यावेळेला निमोनियाचे उपचार कसे केले जातात? तर निमोनियाचा जो उपचार आहे, हे निमोनिया नक्की कुठल्या जंतूंमुळे झाला आहे त्याच्यावरती अवलंबून असतो. तर बॅक्टेरियांमुळे किंवा जीवाणूंमुळे जो निमोनिया होतो त्याच्यात प्रतिजैविक म्हणजेच आपल्या अँटीबायोटिक्सचा खूप मोठा रोल असतो. तर अँटीबायोटिक्सचा कोर्स हा जनरली पेशंटला एक 5 ते 7 दिवसाचा दिला जातो. आता निमोनियाचा उपचार त्याच्या सिव्हिअरिटीप्रमाणे सुद्धा बदलतो. तर कम्युनिटी अक्वायर्ड निमोनिया जर सौम्य प्रकारचे असतील, पेशंटचं बाकीचे व्हायटल पॅरामीटर्स म्हणजे पल्स आहे, श्वासाची गती आहे, पेशंटचा रक्तदाब आहे, हे सगळं जर स्टेबल असेल, पेशंटला ऑक्सिजनची गरज पडत नसेल, तर या सौम्य निमोनियाचे उपचार हे OPD म्हणजे बाह्य रुग्ण बेसिसवर सुद्धा केले जाऊ शकतात. तर याच्यामध्ये आपल्याला पेशंटला दरवेळी ॲडमिट करण्याची आवश्यकता नसते. परंतु जर निमोनिया गंभीर स्वरूपाचा असेल, त्या गंभीर निमोनियाच्या निदानाचे सुद्धा निकष असतात. त्यातले कॉमन काही निकष आहेत ज्याच्यामध्ये आपण पेशंटचं एक सेन्सोरियम म्हणजे पेशंटचं जे न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे ती कशी आहे, पेशंट सुसंबद्ध बोलतोय की असंबद्ध बोलतं ते आपण बघतो. पेशंटचं किडनी फंक्शन म्हणजे क्रिएटिनिन लेवल किती आहे, पेशंटचं रक्तदाब किती आहे, पेशंटचं श्वासाची गती किती आहे आणि याचबरोबर पेशंटचं वय हे 65 वर्षापेक्षा कमी आहे की जास्त आहे, त्याच्यावर आपण पेशंटच्या निमोनियाचं एक स्कोरिंग करतो, ज्याला निमोनिया सिव्हिअरिटी क्रायटेरिया म्हणतात. आणि त्याच्यामध्ये जर हा पेशंट सिव्हिअर निमोनिया हा कॅटेगरीमध्ये पडत असेल, तर मग जनरली आपण त्या पेशंटला ॲडमिट करून त्याचा उपचार करणं हे जास्त फायद्याचे ठरू शकते. तर सिव्हिअर निमोनियामध्ये सुद्धा मग आणखीन कॅटेगरीज असतात, ज्याच्यात व्हेरी सिव्हिअर निमोनिया म्हणतो त्या पेशंट्सला ICUची गरज पडू शकते, किंवा जे पेशंट्स खूप सिव्हिअर नसतात, मॉडरेट निमोनियाचे असतात, त्यांचा उपचार आपण वॉर्डमध्ये करू शकतो. तर प्रतिजैविकांव्यतिरिक्त सुद्धा पेशंटला सपोर्टिव्ह केअर ही फार महत्त्वाची असते. म्हणजे पेशंटचं हायड्रेशन व्यवस्थित मेंटेन करणं, तसंच पेशंटचा ताप हा पॅरासिटामॉलच्या कॅटेगरीच्या औषधांमुळे पेशंटचा ताप हा आपण कंट्रोल करू शकतो. तसंच सिव्हिअर निमोनियाजमध्ये जेव्हा पेशंटचं श्वसनक्रिया थोडीशी मंदावते किंवा आपल्या फुफ्फुसामध्ये जेव्हा पाणी किंवा पस जमतो, त्याच्यामुळे पेशंटच्या रक्तातलं ऑक्सिजन कमी होतं. अशा पेशंट्सला बाहेरून ऑक्सिजन सप्लिमेंटेशन करण्याची गरजही पडू शकते. मग त्या पेशंट्सला आपण नाकावाटे म्हणजे एक नेझल कॅन्युला वाटे किंवा मास्क वाटे आपण त्या पेशंटला ऑक्सिजन सप्लिमेंट करतो. काही पेशंट्समध्ये फक्त ऑक्सिजन कमी होत नाही, तर शरीरातलं कार्बन डायऑक्साईडसुद्धा वाढतं. म्हणजे कार्बन डायऑक्साईड वॉशआउट करण्यासाठी पेशंटला आपल्याला त्याच्या रेस्पिरेटरी प्रोसेसला मदत करणारे म्हणजे रेस्पिरेटरी डिस्ट्रेस कमी करणारे एक प्रकारचं व्हेंटिलेशन आपल्याला पेशंटला द्यावं लागतं. याला आपण आर्टिफिशियल व्हेंटिलेशन असं म्हणतो. तर आर्टिफिशियल व्हेंटिलेशन म्हणजे दरवेळेस पेशंटला व्हेंटिलेटरवर घशातनं नळी टाकून व्हेंटिलेटरवर टाकणं असंच नसतं. तर बेसिकली हे नॉन इन्व्हेसिव्ह प्रकाराने सुद्धा दिलं जाऊ शकतं. तर हे जर एक छोटा व्हेंटिलेटर असेल आणि त्याचा मास्क आपण जर मास्क वाटे पेशंटला ते व्हेंटिलेटर दिलं, तर त्याला नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन असं म्हणतात. पण जर पेशंटची एकदम निमोनियाची सिव्हिअरिटी खूप जास्त असेल किंवा पेशंट अजिबात शुद्धीतच नसेल, तर मग आपल्याला पेशंटला इंट्युबेट करून म्हणजे पेशंटच्या स्वरतारांमध्ये आपल्याला पेशंटला ट्यूब टाकून, ज्याला आपण एंडोट्रेकियल इंट्युबेशन म्हणतो, आणि अशा प्रकारे आपल्याला पेशंटला इन्व्हेसिव्ह म्हणजे मोठ्या व्हेंटिलेटरवरती टाकण्याची पण आवश्यकता पडू शकते आणि जे प्रकारे पेशंटला कृत्रिमरित्या आपल्याला श्वास द्यायला लागू शकतो. बरोबर. मॅम, तुम्ही आत्ताच बोललात की सगळ्या पेशंटला निमोनियाच्या जे पेशंट असतात त्या सगळ्यांना ॲडमिट करायची गरज नसते, पण स्पेसिफिकली कोणत्या पेशंट्सला ॲडमिट करावं लागतं आणि त्याच्यामधले काही पेशंट ICUमध्येही असतात, तर मग ICUची गरज अशा कोणत्या पेशंट्सला पडू शकते? तर निमोनियाची सिव्हिअरिटी जर खूप जास्त असेल आणि हा निमोनिया फुफ्फुसा व्यतिरिक्त इतर अवयवांमध्ये सुद्धा जर संक्रमण झालेलं असेल,
समजा पेशंट जर शुद्धीत नसेल, पेशंटला जर आकडी येत असेल, तसंच पेशंटला किडनीवरती सुद्धा परिणाम झालेला असेल, पेशंटचे किडनी फंक्शनसुद्धा अफेक्ट झालेले असतील, तसंच पेशंटला रक्तसंक्रमण म्हणजे जर सेप्सिस झालेलं असेल आणि पेशंटचं ऑक्सिजन हे कमी झालेलं असेल, तर या सगळ्या निमोनियाच्या पेशंटला निश्चितच आपल्याला ॲडमिट करायची आवश्यकता पडू शकते. आणि जे अति सिव्हिअर म्हणजे गंभीर निमोनियाज जे आहेत त्यांना कदाचित ICUमध्ये सुद्धा आपल्याला ॲडमिट करायला लागू शकतं. बरोबर. ज्या वेळेला निमोनियाचा विचार केला जातो त्यावेळेला दीर्घकालीन निमोनिया म्हणजे खूप लॉंग टर्मसाठी किंवा परत परत होणारा निमोनिया जो असतो तो असा निमोनिया काय असतो आणि याच्यामध्ये काय शक्यता असतात? नॉर्मली पेशंटचा निमोनिया हा जरी माइल्ड असेल किंवा सिव्हिअर असेल तरी प्रतिजैविक आणि अँटीव्हायरल किंवा रेलेव्हंट औषधांनी तो 7 ते 10 दिवसात तरी क्लिअर व्हायला हवा. तर निमोनियाचं लक्षण हे क्लिनिकली रिस्पॉन्स आपल्याला 5 ते 7 दिवसात दिसायला लागतो. पेशंटचा ताप कमी होतो, पेशंटचा खोकला कमी येतो. तर हे क्लिनिकल रिस्पॉन्स आपल्याला औषध चालू केल्यावरती 5 ते 7 दिवसात दिसतं. रेडिओलॉजिकल रिझोल्युशनला पेशंटमध्ये वेळ लागू शकतो. म्हणजे जो आपल्याला निमोनियाचा पॅच दिसतो तर हा पॅच पूर्णपणे क्लिअर व्हायला 4 ते 6 आठवडे नक्कीच लागू शकतात. त्याच्यामुळे रुग्णाला जर लक्षणांमध्ये रिलीफ आलेला असेल आणि पेशंटला जर एक्सरेमध्ये तरीसुद्धा पॅच दिसत असेल तर ह्याचा अर्थ तो निमोनिया रिस्पॉन्ड होत नाही असं नाही, तर त्याला नॉन रिझॉल्विंग म्हणजे रेडिओलॉजिकली लेट रिझॉल्विंग निमोनिया किंवा नॉन रिझॉल्विंग निमोनिया आपण म्हणतो. तर कंप्लीट रेडिओलॉजिकल रिझोल्युशनला 6 ते 8 आठवडे लागू शकतात. पण काही रुग्ण असतात ज्याच्यामध्ये 6 ते 8 आठवड्यांच्या पुढे सुद्धा हा रेडिओलॉजिकल रिझोल्युशन दिसत नाही. मग त्याच्यामुळे आपल्याला काही वेगळ्या डिफरन्शियल डायग्नोसिसचा विचार करावा लागतो की आपल्याला बेसिकपासून सुरू करावं लागतं की हे निमोनियाच आहे की हे दुसरं काही आहे. तर काही आजार असतात जे निमोनियांसारखे एक मॅस्करेड करतात. जसं आपल्या श्वासनलिकेमध्ये जर कुठल्या ठिकाणी अडथळा असेल तर हा अडथळा वेगवेगळ्या कारणांमुळे असू शकतो. लहान मुलांमध्ये श्वासनलिकेमध्ये अडथळा होण्याचं एक अतिशय कॉमन कारण म्हणजे फॉरेन बॉडी. कधी कधी लहान मुलं एकदम अचानक कुठली तरी फॉरेन बॉडी त्यांच्या श्वासनलिकेत इनहेल करतात. तर खूप सहज आढळणं जाणारं म्हणजे शेंगदाणा श्वासनलिकेत जातो किंवा पेनचं टोपण श्वासनलिकेत जातं. अशा प्रकारच्या फॉरेन बॉडी जर आपल्या श्वासनलिकेत गेल्या तर त्याच्यानंतर रुग्णाला तेव्हाच ठसका लागू शकतो. कधी कधी हे मिसआउट होऊन जातं आणि ही फॉरेन बॉडी आपल्या श्वासनलिकेमध्ये लॉज होते. आणि ती फॉरेन बॉडी असल्यामुळे श्वासनलिकेला एक अडथळा निर्माण होऊन त्याच्या पुढच्या श्वासनलिकेत आणि फुफ्फुसामध्ये निमोनियासारखा एक आजार आपल्याला दिसून येतो. तर हे फॉरेन बॉडी ऑब्स्ट्रक्शन जोपर्यंत रिलीव्ह होत नाही तोपर्यंत त्या रुग्णाला निमोनियासारखी लक्षणं दिसू शकतात, जी तात्पुरती कधी कधी अँटीबायोटिकनी कमी होतात. अँटीबायोटिकचा कोर्स बंद झाल्यावर काही दिवसांनी किंवा महिन्यांनी ती पुन्हा दिसतात. किंवा काही पेशंट्समध्ये श्वासनलिकेमध्ये एका प्रकारची गाठ असते. आता ही गाठ कॅन्सरची गाठ असू शकते किंवा ती इतर कुठल्या गोष्टीची गाठ असू शकते, बिनाईन असू शकते. परंतु या गाठीमुळे सुद्धा पेशंटच्या श्वासनलिकेमध्ये ऑब्स्ट्रक्शन होतं आणि त्या ऑब्स्ट्रक्शनमुळे पोस्ट ऑब्स्ट्रक्टिव्ह निमोनिया नावाचं सुद्धा एक निमोनिया होतो. आणि या गाठीची जोपर्यंत आपली योग्य प्रकारे बायोप्सी आणि पुढचा इलाज होत नाही तोपर्यंत हा निमोनिया आपल्याला रूटपासून एलिमिनेट करता येत नाही. तर हे झाले आपले डिफिकल्ट निमोनियाज किंवा नॉन रिझॉल्विंग निमोनियाज, ज्याच्यामध्ये आपल्याला परत या आधुनिक चाचण्यांची जसं ब्रॉन्कोस्कोपीची वगैरे आपल्याला आवश्यकता पडू शकते. बरोबर. प्रेक्षक ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय रमेश सर पालघरवरून. हॅलो. हॅलो. हा रमेश सर, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की निमोनिया, सर्दी, खोकला, दमा किंवा ताप वगैरे असेल तर अशा या आजारामध्ये आहार कशा प्रकारचा घ्यायचा, म्हणजे कोणता आहार घ्यायचा व कोणती काळजी घ्यायला पाहिजे आपण की जेणेकरून आपल्याला रोगप्रतिकार शक्ती मिळू शकेल, म्हणजे आहार कसा असावा हा माझा असा प्रश्न आहे. ओके, धन्यवाद रमेश सर, तुमचा प्रश्न कळलेला आहे. थँक्यू. तर अतिशय हा महत्त्वाचा विषय आहे. तर निमोनियामध्ये काही स्पेसिफिक आहार तर असतोच, पण निमोनिया न होण्यासाठी सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला आहार आपला बॅलन्स म्हणजे नियंत्रित आहार असणं खूपच महत्त्वाचं असतं. तर सगळ्यात आधी आपला आहार हा एक रेग्युलर पद्धतीचा आहार हवा. म्हणजे आपण जे आजकालच्या हेक्टिक लाईफस्टाईलमध्ये जे सगळ्यात एक मोठी चूक आपल्याकडनं होते, जी आपण एक मील स्किप करतो. कधी कधी हेवी आपल्या रुटीनमध्ये आपण कधी ब्रेकफास्ट स्किप करतो, लंच आपण कधी कधी घाईत करतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्याच्याने हळूहळू करत आपली रोजच्या रोज रोगप्रतिकार शक्ती कमी व्हायला लागते. तर डेफिनेटली आपल्या जो आहार आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मील स्किप करू नये. जितकं शक्य असेल तितका आपला घरी
कुक केलेला घरी बनवलेला आहार हा अतिशय महत्त्वाचा आहार आणि सगळ्यात चांगला आहार असतो. आणि आपण जे आपले आई वडील किंवा आजी आजोबा जे अतिशय आपल्याला लहानपणापासून सांगतात, जो घरगुती आपला आहार असतो, बॅलन्स डाएट असतो, ज्याच्या आपल्या आहारामध्ये सगळ्याचं एक संतुलित प्रमाण असतं, म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, प्रथिनं या सगळ्या गोष्टी आपल्या आहारात समाविष्ट असणं महत्त्वाचं असतं. तर आपल्या आहारात प्रोटीन कंटेंट हा निश्चितच एक जास्त असणं महत्त्वाचं आहे. हे प्रोटीन आपल्याला व्हेजिटेरियन सोर्सेस जसं की आपली डाळ असते, आपली कडधान्य असतात, याच्यातनं आपल्याला एक चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स मिळू शकतात, किंवा सोया आहे, पनीर आहे, ह्याच्यातनं सुद्धा आपल्या व्हेजिटेरियन्सना आपल्याला प्रोटीन मिळू शकतात. किंवा जर नॉन व्हेजिटेरियन्स जे आहेत त्यांना डेफिनेटली एग व्हाईट हा चांगल्या प्रकारचा प्रोटीनचा सोर्स आहे. तर अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या डाएटमध्ये प्रोटीनचं प्रमाण हे एक महत्त्वाचा भाग असतो. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या डाएटमध्ये एव्हरीडे बेसिसवर या हिरव्या पालेभाज्या हे असणं महत्त्वाचं आहे. तसंच फळांचा सुद्धा आपल्या डे टू डे डाएटमध्ये इंटेक असणं महत्त्वाचं आहे. आणि जितका कृत्रिम आहार आपण आपल्या आहारामध्ये कमी समाविष्ट करू तितकंच ते चांगलं असतं. तर आजकाल आधुनिक जीवनशैलीमध्ये कृत्रिम किंवा आर्टिफिशियल फूड्स न वापरणं हे तर आपल्याला पूर्ण वर्ज करणं अवघड आहे, पण जितकं ते आपण एक प्रमाण त्याचं कमी करू आणि आपल्या घरगुती आहाराचं प्रमाण वाढवू तेवढंच तेच हे आपल्या फक्त निमोनियासाठीच नाही पण फुफ्फुसाच्या इतर सगळ्या आजारांसाठी सुद्धा नक्कीच प्रतिबंधक आपलं ठरू शकतं. तसंच निमोनियामधनं जेव्हा एखादा पेशंट बरा होत असतो किंवा निमोनिया झालेला पेशंट असतो तर त्याला डेफिनेटली त्याचं कॅलरीचं इंटेक थोडंसं वाढवणं महत्त्वाचं आहे. तसंच त्या पेशंटला एक हलका पचायला सोपा असा आहार देणं इम्पॉर्टंट असतं. आणि या ड्युरेशनमध्ये सुद्धा पेशंटला इनफ हायड्रेशन म्हणजे फ्लुइडची मात्रा पेशंटच्या शरीरात डेफिनेटली एक पुरेशी असायला हवी. आणि प्रोटीन रिच आहार आपल्याला निमोनियातनं बरा होताना फार महत्त्वाचा आहे. खूप छान. मॅम, निमोनिया होऊ नये यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय किंवा काळजी घेता येईल का? आणि त्याचप्रमाणे मगाशी तुम्ही सांगितलंच आहे की निमोनियासाठी काही लस अवेलेबल आहेत, तर त्याच्याबद्दल अजून थोडं आम्हाला सांगाल का? तर निमोनिया प्रतिबंधनामध्ये आहार आत्ताच आपण डिस्कस केलेला आहे. संतुलित आहार असणं महत्त्वाचं आहे, पण त्याच्याच व्यतिरिक्त एक पुरेशी झोप सुद्धा पेशंटला महत्त्वाची असते. बऱ्याच वेळेला आपला आहार आपण चांगला ठेवतो, व्यायाम करतो, पण अपुऱ्या झोपेमुळे सुद्धा आपली रोगप्रतिकार शक्ती कमी असते. त्याच्यामुळे पुरेशी झोप, एक तणावमुक्त आयुष्य जगणं, तणाव कमी करायचा प्रयत्न करणं, तसंच फिजिकल एक्सरसाइजेस हे सुद्धा फार महत्त्वाचे असतात. तर निमोनिया प्रतिबंधनामध्ये व्यायामाचा सुद्धा फार महत्त्वाचा वाटा आहे. तर हे एक्सरसाइजेस आपल्या संपूर्ण शरीराचे, जसं की आपल्या मसल्सचे एक्सरसाइजेस महत्त्वाचे आहेत, त्याच्यातला सगळ्यात साधा आणि सोपा एक्सरसाइज म्हणजे वॉकिंग. तर ब्रिस्क वॉकिंग जर आपण प्रत्येकाने ॲटलिस्ट एक 45 मिनिटं ते 1 तास जसं जसं आपल्याला शक्य आहे आणि ॲट अ स्टेज शक्य नसेल तर टप्प्याटप्प्यांमध्ये जरी आपण हे वॉकिंग केलं तर ते सुद्धा आपल्या फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी अतिशय बेनिफिशियल ठरू शकतं. तसंच आपल्या फुफ्फुसाचे जे श्वास घेण्याची क्रिया असते ती श्वास घेण्याच्या क्रियेचे काही व्यायाम असतात ज्याला आपण ब्रीदिंग एक्सरसाइजेस म्हणतो. ब्रीदिंग एक्सरसाइजेसमुळे सुद्धा आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढण्यात निश्चितच चांगला फायदा होतो. तर ब्रीदिंग एक्सरसाइजेसमध्ये अनुलोम विलोम असतं किंवा काही स्पेसिफिक डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस म्हणतो किंवा आपल्या चेस्ट फिजिओथेरपीमध्ये जे स्पेसिफिक एक्सरसाइजेस असतात ज्याला आपण ॲब्डॉमिनल ब्रीदिंग किंवा डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग असं म्हणतो. म्हणजे नाकाने हळूहळू श्वास घेणे आणि आपल्या पोटावर हात ठेवून तो श्वास आपल्या ओठांमधनं हळूहळू हळूहळू बाहेर सोडणे याला आपण डायफ्रॅमॅटिक किंवा ॲब्डॉमिनल ब्रीदिंग असं म्हणतो. तर हे एक्सरसाइजेस जर आपण रेग्युलरली केले त्याचासुद्धा निश्चितच आपल्याला फायदा होऊ शकतो. तसंच ज्या पेशंटमध्ये कफ बनण्याची टेंडन्सी असते तर हा कफ आपल्या श्वासनलिकेमध्ये घर करतो. हे सिक्रिशन क्लिअरिंग एक्सरसाइजेस असतात ज्याला आपण ब्रॉन्कियल हायजीन आणि पोस्चरल ड्रेनेज एक्सरसाइजेस म्हणतो. ते सुद्धा इम्पॉर्टंट असतात. त्याच्यात विशिष्ट पोझिशन्समध्ये म्हणजे कधी उजव्या कुशीवर, कधी डाव्या कुशीवर, कधी पाठीवर झोपून, कधी पोटावर झोपून विशिष्ट प्रकारे आपण जे असं करून आपण कफ बाहेर काढायचा जर प्रयत्न केला तर निश्चितच हा कफ पातळ होऊन बाहेर निघतो आणि फुफ्फुसामध्ये तो कफ साचल्यामुळे आपल्याला निमोनियासारखे आजार होत नाहीत. बरोबर. मॅम, आपण हल्ली बघतो की बदललेली जीवनशैली आहे त्यामुळे बऱ्याचशा लोकांना हृदयाचे आजार आहेत, डायबेटीस आहे, थायरॉईड आहे. तर अशा पेशंट्समध्ये आणि निमोनिया यांचा काही संबंध असू शकतो का? किंवा हे लोक त्याला जास्त व्हल्नरेबल असू शकतात का? याच्याबद्दल काय सांगाल? तर डेफिनेटली ज्या पेशंटला कोमॉर्बिड्स असतात जसं अनकंट्रोल्ड डायबेटीस असेल किंवा अनकंट्रोल्ड हायपरटेन्शन असेल तसं इतर काही कोमॉर्बिड्स असतील जसं की फुफ्फुसाचे एक दीर्घकालीन आजार असतात ज्याला आपण ॲलर्जी होणारा दमा ज्याला ब्रॉन्कियल अस्थमा आपण म्हणतो किंवा धूम्रपानामुळे होणारा जो दमा असतो ज्याला आपण क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज असं म्हणतो. तर या सगळ्या आजारांमुळे फुफ्फुसाची रोगप्रतिकार शक्ती ऑलरेडी कमी झालेली असते.
तर अशा पेशंट्समध्ये सुद्धा निश्चितच निमोनियाचा जर आपला जंतू संसर्ग झाला तर ह्याचं रूपांतर एक सिव्हिअर निमोनियाजमध्ये होऊ शकतं. तर हे कोमॉबिडिटीज जर असतील आपल्याला तर कोमॉबिडिटीजचं कंट्रोल करणं हे फारच महत्त्वाचं असतं. कारण अनकंट्रोल कोमॉबिडिटीज कुठल्याही प्रकारच्या असतील तरी आपली रोगप्रतिकार शक्ती कमी करतात आणि ही रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे जर आपला सौम्य जंतुसंसर्गसुद्धा कधीकधी सिव्हिअर निमोनियाचं एक रूपांतर घेऊ शकतो. तसंच समजा एखादा पेशंट जर धूम्रपान करत असेल तर धूम्रपानामुळे सुद्धा शरीरात एका प्रकारचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो आणि हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निश्चितच पेशंट्समध्ये अशी काही केमिकल्स हे निर्माण करतो जेणेकरून पेशंटची शरीरातली ऑक्सिजनची लेवल ही ग्रॅज्युअली कमी होऊ शकते. ह्याच्यामुळे सुद्धा पेशंटला दमविकार होऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा फुफ्फुसाचे संसर्गजन्य आजार हे डेफिनेटली काही प्रमाणात वाढू शकतात. बरोबर. मॅम, बऱ्याच वेळेला निमोनिया या आजाराबद्दल काही गैरसमज असतात. त्याच्यामध्ये असं समजलं जातं की बऱ्याच वेळेला गोड खाल्यामुळे किंवा गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे निमोनिया वाढतो. तर असं काही आहे किंवा त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर हो, असे बरेच गैरसमज नक्कीच आहेत. तर त्याच्यात एक गैरसमज तुम्ही म्हणताय तसं गोड पदार्थांच्या सेवनाने. तर गोड पदार्थांच्या सेवनाने असा डायरेक्ट असा निमोनिया होत नाही. पण जर अनकंट्रोल डायबिटीस असेल तर डायबिटीसचे पेशंट जर अनकंट्रोल गोड पदार्थांचं सेवन करत असतील तर डेफिनेटली त्यांचा अनकंट्रोल डायबिटीस ही त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी करतो. तसंच निमोनियामध्ये अनेक असेही काही गैरसमज आहेत की निमोनिया हा वेगवेगळ्या प्रकारे संक्रमित होतो. एकाच घरात राहिलेल्या इतर पेशंट्सना सुद्धा त्या निमोनियाच्या पेशंटशी कॉन्टॅक्ट आल्यामुळे निमोनिया होऊ शकतो. तर हे बहुतांश प्रमाणात खरं असेल असं नाही. तर निमोनिया हा एक संसर्गजन्य आजार आहे जो ड्रॉपलेटनी स्प्रेड होतो. तर निमोनियाचा पेशंट जेव्हा खोकतो आणि शिंकतो तेव्हा जर निमोनियाच्या पेशंटनी योग्य ती काळजी घेतली, म्हणजे खोकताना आणि शिंकताना पेशंटनी कफ हायजीन फॉलो केलं, आपला नाक आणि तोंड हे एक रुमालाने कव्हर केलं, जर वारंवार खोकला येत असेल तर मास्क वापरला, तर हे जे निमोनियाचे ड्रॉपलेट्स असतात ते आपल्या वातावरणात तेवढे पसरत नाहीत. तर त्याच्यामुळे ही निमोनियाचा पेशंटमुळे इतरांना हे संक्रमण होण्याचे चान्सेस खूप कमी होतात. तसंच बऱ्याच वेळेला असाही गैरसमज असतो की निमोनिया हा सेम घरात राहिल्याने, सेम भांडी वापरल्याने किंवा टॉवेल्स किंवा या गोष्टी शेअर केल्याने होतो. तर हे तसं खरं नाही आहे. तर निमोनिया बेसिकली एक संसर्गाचा आजार आहे जो ड्रॉपलेट इन्फेक्शननी होतो. तर फोमाइटमुळे निमोनियाचा आजार तसा तर होत नाही. मॅम, निमोनिया हा ॲक्च्युली फुफ्फुसांचा आजार आहे. आपण बघतो की निमोनियाचं जे मेन स्थान असतं ते फुफ्फुसांमध्ये असतं. तर निमोनिया टाळण्यासाठी किंवा ओव्हरऑल श्वसन संस्थेचे आजार टाळण्यासाठी आपण निमोनियाची काळजी कशी घ्यायला पाहिजे? त्याच्यामध्ये तर तुम्ही सांगितलंच आहे, पण व्यायाम आणि आहार कसा असावा? तर व्यायाम तर आपण मगाशी डिस्कस केलं त्याप्रमाणे फुफ्फुसाचे व्यायाम हे आपण करणं महत्त्वाचंच आहे. पण शरीराचं एक ओव्हरऑल एक ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ही आपल्या डे टू डे लाईफमध्ये निमोनिया प्रतिबंधासाठी ही खूप महत्त्वाची राहू शकते. तर ज्याच्यामध्ये आपण जर एव्हरीडे हे जे ॲक्टिव्ह लाईफस्टाईल केली, आपण चालणं किंवा सिम्पल कुठलेही स्पोर्ट्स जे आपल्याला आवडत असतील हे आपल्या डे टू डे लाईफमध्ये त्याचा सहभाग केला तर डेफिनेटली ते फक्त निमोनियाच नाही तर इतर कुठल्याही आजारांना टाळण्यासाठी डेफिनेटली एक महत्त्वाचा भाग हा ठरू शकतो. तसंच निमोनिया प्रतिबंधासाठी जसं मगाशी आपला विषय झाला आहे लसीकरण, तर हे लसीकरण सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा भाग प्ले करतं. तर बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की लसीकरण फक्त लहान मुलांसाठी असतं, तर तसं नाही आहे. ॲडल्ट निमोनिया प्रिव्हेन्शनमध्ये सुद्धा लसीकरणाचा एक फारच महत्त्वाचा भाग असतो. तर निमोनियाचं वॅक्सिन किंवा फ्लूचं वॅक्सिन हे जरी सगळ्या रुग्णांमध्ये महत्त्वाचं नसलं तरी जे ज्येष्ठ नागरिक आहेत, 65 वर्षाच्या वरचे नागरिक आहेत, तसंच ज्या नागरिकांना कोमॉर्बिड्स आहेत, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे किंवा फुफ्फुसाचे आधीपासून एक्झिस्टिंग असणारे दम्याचे विकार आहेत किंवा कॅन्सरग्रस्त जे पेशंट असतात किंवा काही पेशंटचा महत्त्वाच्या सर्जरी झालेल्या असतात, जसं की काही स्प्लिनेक्टोमी वगैरे झालेली असते. काही पेशंट कुठल्या वेगळ्या कारणांसाठी इम्युनोसप्रेशनवर असतात, जसं की एक लॉंग टर्म स्टिरॉइडवर असणारे काही पेशंट असतात किंवा HIV ग्रस्त असे काही पेशंट्स असतात. तर या पेशंट्समध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते. त्याच्यामुळे एक सौम्य जंतूचं जरी आपल्याला इन्फेक्शन झालं तरी त्याचं सिव्हिअर निमोनियामध्ये रूपांतर होऊ शकतं. तर याचं प्रिव्हेन्शन नक्कीच या वॅक्सिन्सद्वारे केलं जाऊ शकतं. तर हे जे निमोनियाचं जे वॅक्सिन असतं ते वॅक्सिन आपल्याला एकदा घ्यायचं असतं आणि जर आपली रोगप्रतिकार शक्ती ही कमीच राहणार असेल तर ते 5 वर्षात एकदा रिपीट करणं हे फार महत्त्वाचं असतं. परंतु जे विषाणूमुळे होणारा जो निमोनिया असतो त्याचं वॅक्सिन या आपल्या ज्या रोगप्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या कॅटेगरीचे रुग्ण आहेत त्यांनी दरवर्षी घेणं हे
हे एक डिझायरेबल किंवा सजेस्टेड आहे. तसंच जर हॉस्पिटलमध्ये काम करणारे कर्मचारी असतात ज्यांचा दैनंदिन आयुष्यात हे इन्फेक्शनच्या पेशंटची, निमोनियाच्या पेशंटशी संपर्क येतो, तर त्या हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी सुद्धा हे जे फ्लूचं वॅक्सिन आहे हे दर वर्षातनं एकदा जर घेतलं तर डेफिनेटली त्यांचा निमोनियामध्ये प्रतिबंधासाठी एक अतिशय महत्त्वाचा वाटा ठरू शकतो. बरोबर. मॅम, जागतिक निमोनिया दिवसाच्या औचित्याने तुम्ही प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? तर निमोनिया हा फुफ्फुसाचा एक अतिशय महत्त्वाचा आजार आहे. हा एक संसर्गजन्य आजार आहे. तर हा आजार ह्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे हा खूपशा प्रमाणात एक प्रतिबंध करता येण्यासारखा आजार आहे. आणि जरी निमोनिया आपल्या फुफ्फुसामध्ये आपल्याला झाला तरी योग्य वेळी जर निदान आपल्याला निमोनियाचं झालं आणि योग्य वेळी त्या रुग्णाला जर उपचार मिळाले, हा निमोनिया मेजॉरिटी केसेसमध्ये पूर्णपणे क्युरेबल आणि पूर्णपणे रिझॉल्व्ह होणारा निमोनिया असतो. तर निमोनियामध्ये डेफिनेटली योग्य उपचार मिळाल्यावर त्याचं प्रोग्नोसिस म्हणजे रुग्णाचा पुढचा कोर्स हा अतिशय पॉझिटिव्ह असतो. तर हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पेशंट्सना मी असा सल्ला देऊ इच्छिते की आपल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. लक्षणं जाणवताच ती साधी सर्दी खोकल्याचीच लक्षणं असतील असं समजून जर ती लक्षणं आपल्या नॉर्मल सर्दी खोकल्याच्या औषधांना प्रतिसाद देत नसतील तर त्वरित त्याचा तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्या. तसंच निमोनिया प्रतिबंधनासाठी आपल्या डे टू डे लाईफमध्ये निश्चित एक बॅलन्स डाएट, योग्य एक्सरसाइजेस, इनफ फ्लुइड इनटेक, पुरेशी झोप आणि लसीकरण या सगळ्याचा सहभाग असावा. त्याच्यामुळे आपण निमोनियापासून निश्चितच प्रतिबंध करू शकतो. आणि हा एक पूर्णपणे प्रिव्हेंटेबल आणि ट्रीटेबल आजार आहे. तर डेफिनेटली आपण त्याच्यापासून स्वतःचा आणि आपल्या नातलगांचा बचाव करू शकतो. नक्कीच. खूप छान. मॅम, निमोनिया आजाराबद्दल तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती दिलीत, खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. प्रेक्षक हो, मॅमने सांगितल्याप्रमाणे निमोनिया हा श्वसन संस्थेचा एक गंभीर आजार आहे. त्याचप्रमाणे निमोनिया हा संसर्गजन्य म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे न पसरणारा आजार आहे. त्यामुळे जरी घरामध्ये कुणाला आजार झाला तर त्याबद्दल घाबरण्याची बिलकुल गरज नाही आहे. त्याचप्रमाणे निमोनिया हा कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो. बऱ्याच वेळेला असा गैरसमज असतो की फक्त निमोनिया लहान मुलांमध्ये होतो, पण निमोनिया हा कुठल्याही वयामध्ये होऊ शकतो आणि त्याच्यावर प्रतिबंधात्मक म्हणून भरपूर लस अवेलेबल आहेत. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आपण त्या लस घेऊ शकता आणि या आजाराला प्रतिबंध करू शकता. त्याचप्रमाणे मॅमने सांगितल्याप्रमाणे बदललेली जीवनशैली हा एक खूप महत्त्वाचा त्याच्यासाठी कारण आहे. त्यामुळे नियमित व्यायाम, त्याचप्रमाणे योग्य आहार या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जर अंतर्भाव केला तर निमोनियासारखे गंभीर आजारही टाळता येण्यासारखे आहेत. आणि कोविडमध्ये आपण मास्कचा तर उपयोग करून घेतलाच आहे. ते पण अत्यंत महत्त्वाचं आहे की धुळीमध्ये जाताना किंवा बाहेर पडताना ह्या कारणांचा जर आपण लांब ठेवले तर नक्कीच तुमच्या निमोनियावरती त्याचा किंवा होणाऱ्या आजारांवरती प्रतिबंध येऊ शकतो. प्रेक्षक हो, आरोग्य संपदा हा एक आरोग्यविषयक कार्यक्रम आहे आणि या विषयामध्ये आपण प्रत्येक बुधवारी वेगवेगळ्या वैद्यांना, वेगवेगळ्या चिकित्सकांना भेटत असतो आणि वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करत असतो. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी एका नवीन विषयावर, एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.